नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भात मध्यंतरी एक जन आंदोलन झालं आणि शिर्डीकरांनी रेल्वे पळवली, म्हणजेच विखे पाटलांनी रेल्वे पळवली असा आरोप करण्यात आला. मामा भाषे एकत्र आले. कसं पाहता या आंदोलनाकडे आणि काय नेमकी होईल? नाशिक पुणे रेल्वे होईल? माझं स्पष्ट मत आहे, त्यांनी पूर्ण कारखान्याची यंत्रणा, कामगार आणावेत. इथं रेल्वे ट्रॅक लावलेला आहे, तो उखडून घेऊन जा. आम्हाला रेल्वेची आवश्यकताच नाही आहे. पहिला मुद्दा. आम्ही रेल्वे आणली, बाबांच्या आशीर्वादाने ती रेल्वे आलेली आहे. त्यांना वाटत असेल रेल्वे घेऊन जायची, ट्रॅक इथं आहे, स्टेशन इथं आहे, काय घेऊन जायचं, आमचं घेऊन जा, आमचा कुठलाही विरोध नाही. एक मुद्दा तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा रेल्वे आणण्यामध्ये आमचं श्रेय नव्हतं आणि ते रद्द करण्यामध्ये आमचा कुठला वाटा नाही. केंद्र सरकारने तो निर्णय घेतला, काही विशिष्ट कारणांमुळे घेतला असेल. आमचं काम आहे पाठपुरावा करणं. मी साहेबांना स्मरून शब्द देतो की संगमनेर ते नाशिक रेल्वे व्हावी यासाठी विखे पाटील परिवार पूर्णपणे ताकदीने त्या संगमनेरकरांच्या प्रत्येक नागरिकाबरोबर आहे, ज्याला ती रेल्वे पाहिजे. आमचा कुठलाही विरोध नाही. आम्ही कुठलंही त्या रेल्वेला पळवण्याचं काम केलेलं नाही. एकदा नगरमनमाड झाल्यावर आम्हाला ते पुण्याला जायला ते रेल्वेची आवश्यकता पण नाही. त्यामुळे रेल्वे पळवण्यासाठी आम्हाला काही वेगळं करावं लागतं. आमच्याकडे विमानतळ झालंय, आमच्याकडे रेल्वे स्टेशन झालंय, आमच्याकडे रेल्वे झाली. आता समुद्र नसल्यामुळे आम्ही इथं जहाज आणू शकलो नाही, ते आमचं दुर्दैव आहे. पण बाबांची कृपा असली तर समुद्राचं पाणी जर इकडे कधीतरी आलं तर आम्ही जहाज देखील पोर्ट सुरू करू शकतो. तर आम्हाला कारण द्यायची सवय नाहीये. आम्ही सगळ्या गोष्टी आणल्या आहेत. शिर्डीची जनता ही आमच्या पाठीमागं विकासामुळे आहे. त्यामुळं संगमनेरचा विकास ही आमची जबाबदारी आहे. जनतेने आमच्या शब्दावर निवडून दिले अधिकाऱ्याच्या आमदाराला, तर तिकडची रेल्वे व्हावी यासाठी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना देखील निवेदन देऊ आणि जी काही नैसर्गिक प्रक्रिया ती होत राहील. मात्र समिती नेमल्यानंतरही त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. कसं पाहता मग याकडे? आता शेवटी आंदोलन करायचा अधिकार त्यांचा आहे. त्यांनी ते आंदोलन केलं, त्यांच्या भावना व्यक्त केल्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता समिती नेमली आणि आंदोलन न व्हावं असं मी म्हणत नाही. त्यांना समितीवर विश्वास नसेल किंवा माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल तर त्यांनी ते कृत्य केलं. पण आम्हाला आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पूर्णपणे विश्वास आहे की ते दिलेला शब्द पाळतात. कर्जमाफी असो, मोफत वीज असो शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींचा पैसा असो, किंबहुना कुंभमेळ्याच्या निमित्ताने शिर्डीचा विकास आराखडा आणि शिर्डीला जवळपास 24 कोटीचे कामं चालू आहेत कुंभच्या माध्यमातून. आम्ही अजून 40 कोटीचा प्रस्ताव टाकलाय. तर आम्हाला तर सगळं मिळतंय. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि संगमनेरकरांना देखील ते मिळणार हे मी तुम्हाला सांगतो.